नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ABP माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि मधल्या ओळीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण दोन महत्त्वाचे विषय टॅग केले. एक म्हणजे भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रपती पदासाठीचा उमेदवार कोण असेल, आणि दुसरा केवळ विचाराची लढाई म्हणून. कारण आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला त्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन होती, आणि त्या गोष्टीवरती सगळ्यांनी एकत्रित यायला हवं यासाठी पुढाकार अर्थातच श्री शरद पवार यांनी घेतलेला होता. त्यामुळं विचाराची लढाई म्हणून तरी श्री शरद पवार यांनी ही निवडणूक लढवावी का. आता जो पहिला मुद्दा आहे ना, त्या मुद्द्याचं असं आहे की या सरकारचं म्हणजे केंद्र सरकारमध्ये असलेल्या मोदी सरकारचं आजपर्यंतचं वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की पूर्वी ज्या पद्धतीनं माध्यमांना सुद्धा या सरकारमधल्या म्हणजे तेव्हाच्या सरकारमधल्या अनेक गोष्टींच्या बद्दलची माहिती व्हायची, त्या बातम्या पण ब्रेक केल्या जायच्या, आणि मग त्यातनं एक वेगळ्या पद्धतीची चर्चा म्हणजे खास करून मनमोहन सिंह सरकारच्या काळात आपण हे बघत होतो की अनेक छोट्या मोठ्या गोष्टीची सुद्धा चर्चा ही त्या काळामध्ये व्हायची. पण 8 वर्षामध्ये मोदी सरकारचं जर काही वैशिष्ट्य राहिलं असेल तर ते हे आहे की या सरकारमध्ये हे सरकार नेमका कोणता निर्णय घेणार आहे याबद्दलची कुठलीही बित्तम बातमी आजपर्यंत तरी या देशातल्या प्रमुख माध्यमांना ही सांगता आलेली नाही, किंवा ज्याला आपण पॉलिटिकल स्कूप म्हणतो, असं कुठलंही पॉलिटिकल स्कूप हे जाहीर करता आलं नाही. आता एका अर्थाने काही जणांना असं वाटेल की हे माध्यमाचं फेल्युअर आहे, किंवा माध्यमाच्या अनुषंगाने जी सतत चर्चा होत असते असं त्या चर्चेच्या दृष्टीने काही लोक विचार करतील. पण खरं म्हणजे नरेंद्र मोदी सरकारचा आपल्याच सरकारवरती असलेला म्हणजे नरेंद्र मोदी यांचा आपल्या सरकारवरती असलेला, आपल्या मंत्र्यावरती असलेला आणि धोरणं राबवत असताना ते काय पद्धतीचा विचार करतात याच्यात हे इंगित दडलेलं आहे की ते काय करतील. अगदी मागचा जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये सुद्धा आपण बघितलं की अगदी शेवटपर्यंत कुणाला हे सांगता येत नव्हतं की कुठले मंत्री वगळले जातील आणि कुठल्या नव्या मंत्र्यांना संधी मिळाली. जसं की प्रकाश जावडेकर आणि तेव्हाचे विधिमंत्री ह्या दोघांना अचानकपणे जावं लागलं. तेव्हाच्या आरोग्यमंत्र्यांची छुट्टी केली आणि जे नवं इक्वेशन त्यांनी देशासमोर मांडलं ते इक्वेशन असं होतं की तरुण, OBC आणि OBCतला हे असे छोटे छोटे घटक घेऊन त्यांनी ते नवं मंत्रिमंडळ देशासमोर आणलं. अशा कितीतरी गोष्टी आपल्याला सांगता येतील. जसं मी इंदोरमध्ये गेलो होतो आणि तेव्हा भारत यात्रा करत असताना मी श्रीमती सुमित्रा महाजन यांच्याशी दीर्घकाळ गप्पा मारल्या, आणि तेव्हा असं वाटत होतं की सलग 8व्या वेळेला त्यांना लोकसभेची संधी मिळेल, कारण तेव्हा त्या सभापती होत्या, त्यांचं कामकाजसुद्धा उत्तम होतं. परंतु सरप्रायझिंगली जो इतरांना निकष लावला नाही वयाचा तो निकष त्यांना लावला आणि त्यांचं तिकीट नाकारलं. सो असं सरप्रायझिंगली निर्णय घेऊन देशाला कायम चर्चात एखादा मुद्दा मिळेल, त्या मुद्द्यावरती चर्चा होत राहील असा या सरकारचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून एकीकडे ममता बॅनर्जी यांनी 22 पक्षाला निमंत्रण देऊन जी एक बैठक दिल्लीमध्ये पार पाडली, तर त्याच्यानंतर सुद्धा हे अजिबात स्पष्ट होत नाही आहे की नरेंद्र मोदी सरकारचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार कोण असतील. आता ही एक चर्चा आहे की राजनाथ सिंह आणि JP नड्डा या दोघांना हे सांगितलं होतं की तुम्ही सर्व सहमतीचे आपल्या पक्षाच्या वतीनं एखादे उमेदवार द्या, आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालची बैठक सुरू व्हायच्या आधीच राजनाथ सिंह यांनी सर्वात आधी पहिला फोन कोणाला केला असेल तर तो श्री शरद पवार यांना केला. आणि ही एक परंपरा असते की आम्ही सर्व सहमतीचा उमेदवार देऊ. पण हा गेस आहे की हे जरी बाहेर सांगत असले सर्व सहमतीचा आपण उमेदवार देऊ, आणि एक नाव जे चर्चेत आणलं गेलं आहे की ज्या आदिवासी महिला आहेत आणि या देशामध्ये आम्ही एका आदिवासी महिलेला संधी दिली, असा एक संदेश या देशाला दिला जाऊ शकतो, तो दिला जाईल अशी जी शक्यता आहे ती केवळ शक्यता आहे. काही जण ही पण शक्यता व्यक्त करतायत की या देशातलं जे ॲव्हरेज एज आहे 28 वर्ष वगैरे, त्या वयाला अनुसरून एखादा असा अनपेक्षित तरुण नवीन चेहरा पण दिला जाऊ शकतो. आपल्यापैकी काही जणांना आठवत असेल की वाजपेयी यांच्या काळामध्ये प्रमोद महाजन यांनी एक मास्टर गेम खेळला होता, आणि APJ अब्दुल कलाम यांचं नाव सरप्रायझिंगली समोर आलं, आणि त्यावेळेला अशी अडचण झाली की इतर पक्षांना सुद्धा या नावाला पाठिंबा द्यावा लागला.
अगदी तशाच पद्धतीनं असं एखादं कुठलं तर नाव हे नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडनं येऊ शकतं की ज्या नावावरती इतर पक्षांना सुद्धा एक राजकीय अडचण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण हा काही नरेंद्र मोदी सरकारचा मूळ स्वभाव नाही आहे. ही चर्चा जरी देशात होत असली की सर्वपक्षीय सर्व सहमतीचा उमेदवार आणावा या दृष्टीनं नरेंद्र मोदी सरकार प्रयत्न करू शकतात. पण माझ्या मते नरेंद्र मोदी सरकारचा आजपर्यंतचा जो मूळ स्वभाव आहे तो प्रसंगी राजकीय टोकाला जाऊन का असेना पण आपल्याला हवा तशा पद्धतीचाच उमेदवार द्यायचा आणि त्यातून मेसेज करायचा. कारण या सरकारचा प्रत्येक पाऊल हे कुणाला ना कुणाला मेसेज देण्यासाठीचं असतं. आणि आत्तासुद्धा इक्वेशन्स बघा तुम्ही, जम्मू काश्मीरपासून ते तुम्ही केरळपर्यंतची जर इक्वेशन्स बघितली तर केवळ 1% मताची अतिरिक्त मताची या सरकारला गरज आहे. भलेही त्यांचं राज्यसभेमध्ये बहुमत नसलं आणि त्यांच्याकडं काही महाराष्ट्रासारखी महत्त्वाची राज्य, छत्तीसगडसारखं राज्य किंवा राजस्थानसारखं राज्य, कारण आपल्याला माहिती आहे की खासदार आणि आमदार यांच्या मतावर आधारित राज्यसभेची निवडणूक होत असते. पण तरीसुद्धा नरेंद्र मोदी सरकारकडं इतकं मोठं बहुमत आहे की त्यांच्यासाठी ही राज्यसभेची निवडणूक कठीण जाणार नाही. आणि देशातली सगळी राजकीय परिस्थिती पण बघा. आता मागच्या वेळेला मी ओडिसा इथे विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुका कव्हर करण्यासाठी गेलो होतो. सुदैवाने तिथल्या केडरमध्ये बरेच मराठी अधिकारी आहेत. अगदी मुंबईचे CP राहिलेले ते पण तिथे BJDच्या तिकिटावरती निवडणूक लढवत होते, ज्यांचा नंतर पराभव पण झाला त्या निवडणुकीमध्ये. तर तिथे असलेल्या मराठी अधिकाऱ्यांशी मी जेव्हा संवाद साधला, त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या, त्यानंतर मला असं लक्षात आलं की बिजू जनता दलसारखा एक पक्ष की जो जवळपास त्यांच्या नावावरती आता बिजू पटनायकांच्या नंतर नवीन पटनायक यांचा जो काही कार्यकाळ आहे तो एक राष्ट्रीय विक्रम ठरेल. पण नवीन पटनायक यांचं धोरणच असं आहे की ते नरेंद्र मोदी सरकारला बहुतांश वेळेला अनुकूल असा निर्णय घेतात. आणि कालसुद्धा आपण बघितलं की काल ममता बॅनर्जी यांनी बोलवलेल्या बैठकीला नवीन पटनायक, जगनमोहन रेड्डी, तेलंगणाचे TRSचे प्रमुख, आम आदमी पार्टीची मंडळी ही लोक ॲब्सेंट होते. आणि केवळ 1% मताचं गणित ज्या वेळेला जुळतं हवं आहे त्यावेळेला इतक्या मोठ्या, कारण एकट्या जगनमोहन रेड्डीकडं 4% मतं आहे. सो जगनमोहन रेड्डींनी आणि नवीन पटनायक यांनी जर पाठिंबा द्यायचा ठरवला तर नरेंद्र मोदी यांच्यासाठी कुठलाही उमेदवार निवडून आणणं हे अशक्य कोटीतली बाब नाही. त्यांच्यासाठीची ही निवडणूक फारच सोपी आहे. फक्त मुद्दा एवढाच आहे की नरेंद्र मोदी सरकारची अशी इच्छा आहे का की त्यांना या निवडणुकीमध्ये विरोधकांच्या बरोबर एकाच एक निवडणूक लढवायची. तशी आपण नीलम संजीव रेड्डी यांची 1977 सालची जी निवडणूक आहे ती निवडणूक वगळता, कारण ती निवडणूक नीलम संजीव रेड्डीमध्ये तेच की इंदिरा गांधी यांनी ज्यांचा आपल्याच पक्षाचा उमेदवार असताना सुद्धा VV गिरी यांना तुमच्याच सदसद विवेक बुद्धीला स्मरून मतदान करा असं सांगितलं आणि स्वतःचाच पक्ष फोडला आणि नीलम संजीव रेड्डी यांचा पराभव घडवून आणला. तर तेच नीलम संजीव रेड्डी यांची जी 1977 सालची निवडणूक होती, म्हणजे जनता दलाचं सरकार आल्यानंतर, ती एक निवडणूक वगळता इतर सर्व निवडणुका ह्या यानं त्या प्रकारच्या चुरशीच्या झालेल्या आहेत. पण आत्ता ती स्थिती नाही आहे. रामनाथ कोविंद यांच्या पण वेळेला आपण बघितलं की ज्या सहज पद्धतीनं नरेंद्र मोदी सरकारनं सगळं इक्वेशन जुळवून आणलं. आणि आता तर एवढं ह्यूज मॅन्डेट असताना नरेंद्र मोदी सरकारला स्वतःचा उमेदवार निवडून आणणं अशक्य नाही आहे. सगळी इक्वेशन्स तुम्ही पंजाबमध्ये बघा. पंजाबमध्ये सुद्धा अकाली दल हा काही काँग्रेसबरोबर जाऊ शकत नाही, कारण काँग्रेस पक्ष हा त्यांचा मुख्य रायवल आहे. आपची पण तीच अडचण आहे की आप कालच्या बैठकीला उपस्थित नाही राहिले. त्याचं कारण दिल्लीमध्ये, गोव्यामध्ये, पंजाबमध्ये, इनफॅक्ट गुजरातमध्ये जिथे की निवडणूक होऊ घातलेली आहे त्या सगळ्या निवडणुकीमध्ये त्यांचा जो मुख्य रायवल प्रिन्सिपल पॉलिटिकल अपोजिशन पार्टी असेल ती काँग्रेस असणार आहे. कारण या ठिकाणी आयदर BJP सत्तेमध्ये आहे किंवा BJPची त्यांची पंजाबसारख्या राज्यामध्ये लढाईच नाही आहे. सो त्यामुळं हे जे पॉलिटिकल इक्वेशन देशामध्ये अगदी मी जम्मू काश्मीर जे की आता युनियन टेरिटरी आहे ते वगळलं तर तुम्ही हिमाचल प्रदेश बघा, पंजाब बघा, तामिळनाडू बघा, केरळ बघा, या ठिकाणी विरोधकाकडं इतकं मत नाही आहे की ते भारतीय जनता पार्टीला विरोध करू शकतील. आणखी तर कालच्या या बैठकीमध्ये हेही स्पष्ट झालं की ममता बॅनर्जी यांच्याबरोबर
तेवढे सगळे विरोधी घटकसुद्धा नाही आहेत की जे एक मतानं आपला स्वतःचा म्हणून उमेदवार ठरवू शकते. आता हे स्पष्ट झाल्यानंतर दुसरा मुद्दा राहतो तो असा की श्री शरद पवार यांनी एक विचाराची लढाई म्हणून तरी या निवडणुकीमध्ये राष्ट्रपती पदाचे उमेदवार व्हायला हरकत आहे का? कारण त्यांना काही जणांनी त्यांच्या म्हणजे श्री छगन भुजबळ यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील तर काही हरकत नाही आहे. त्यांचं शिवसेनेत सर्वाधिक सख्य असलेल्या श्री संजय राऊत यांनी तर असं म्हटलं की राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांना शिवसेनेचा पाठिंबा असेल. आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांनी त्यांची 2-3 वेळेला प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना विनंती केली. सो अनेक जणांच्या मते श्री शरद पवार हे सर्व सहमतीचे आणि नरेंद्र मोदी सरकारमधल्या कुठल्याही उमेदवाराला किमान टसल देऊ शकतील अनेक पातळीवरती, कारण त्यांचं सगळ्या पक्षामध्ये मैत्र आहे आणि त्याचा उपयोग करून ते त्यांना त्या निवडणुकीमध्ये काही अंशिक असेना ही फाईट देऊ शकतील असे ते कॅन्डिडेट आहे. मी आधी सगळं इक्वेशन तुम्हाला सांगितलं, तपशिलात बघा की अशी स्थितीच नाही आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा आत्ताच्या या इक्वेशन्समध्ये पराभव होईल. आता काही जणांनी म्हणजे आमच्याच मदर ऑर्गनायझेशनने ही चर्चा घडवून आणली की श्री शरद पवार हे अशा पद्धतीची कुठलीच निवडणूक लढत नाहीत की ज्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव होईल. म्हणजे माझ्या मते श्री शरद पवार यांचे 3 वेळेला, एकदा त्यांनी माघार घेतली ज्यावेळेला PV नरसिंह राव यांची तिथल्या संसदीय पक्षाच्या नेतेमंडळीपदी निवड व्हायची होती, ती एक निवड, माधवराव सिंधिया, सीताराम केसरी आणि श्री शरद पवार यांच्या दरम्यानची जी लढत झाली पक्षाध्यक्षपदाची ती एक निवडणूक, आणि BCCIच्या अध्यक्षपदासाठी जगनमोहन दालमिया यांच्या विरोधातली त्यांनी जी निवडणूक लढवली ती एक निवडणूक. या 3 निवडणुकीमध्ये श्री शरद पवार यांचा पराभव तरी झालेला किंवा त्यांना माघार तरी घ्यावी लागली. आपण हे विसरून जातो, पण अशा या निवडणुका श्री शरद पवार यांनी लढलेल्या आहेत आणि त्या निवडणुका लढत असताना त्यानंतरच्या त्यांच्या मुलाखतीत किंवा त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या संदर्भात जर आपण बघितलं ती एक तात्विक लढाई होती आणि ती लढणं मला भाग होतं अशा पद्धतीची त्यांची मांडणी. आणि म्हणून माझ्या मते जर ही एक वैचारिक लढाई असेल की तुम्हाला राईट विंग पॉलिटिक्सला विरोध करायचा आहे तर त्यांनी ही निवडणूक लढवायला खरंच हरकत नसावी. अर्थात ते नंबर्स जुळत नाही आहेत आणि अशा पद्धतीच्या चर्चेलाही काही अर्थ नाही आहे की श्री शरद पवार यांना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळे ते त्या निवडणुका लढत नाही आहेत. माझ्या मते शरद पवार हे कसलेले राजकारणी आहेत. कदाचित त्यांना इतक्या टोकाचे मतभेद केंद्रीय पातळीवरच्या नेतृत्वाच्या विरोधात हवेत का, किंवा तशा पद्धतीनं निवडणूक लढवून जर आपला पराभवच होत असेल तर मग ती निवडणूक प्रतिष्ठेची करावी का, अशा पद्धतीचा ते विचार करू शकतात. प्रत्यक्षात त्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्या ट्विटमध्ये मात्र त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की मला सर्वपक्षीय मंडळींनी असं म्हटलं की ही निवडणूक मी लढवावी, परंतु मी या निवडणुकीमध्ये ही निवडणूक लढायला उत्सुक नाही आहे. 2 प्रतिक्रिया आल्या होत्या. श्री जितेंद्र आव्हाडे असं म्हणाले की श्री शरद पवार हे अजूनही सक्रिय राजकारणामध्ये आहेत आणि म्हणून त्यांनी ही निवडणूक लढवू नये, आणि मग तीच रीग बऱ्याच जणांनी ओढली असं दिसते. पण जर ही विचाराची लढाई आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक वैचारिक प्रयोग केलेला आहे. श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक असा महाविकास आघाडीचा प्रयोग की ज्याची कोणी कल्पनाच केली नव्हती. असा एक प्रयोग की ज्या प्रयोगाला खुद्द श्री राहुल गांधी यांचा विरोध होता. आणि आता असं दिसतं आहे की ज्या पद्धतीनं 4था-3रा दौरा अयोध्येचा शिवसेनेनं केला त्यानंतर दोन्ही काँग्रेसला आयडिओलॉजिकली काही प्रश्न MIM आणि समाजवादी पक्षासारख्या मंडळींनी विचारलेले आहेत, तरीसुद्धा असा एक प्रयोग महाराष्ट्रामध्ये त्यांनी यशस्वी करून दाखवल्यानंतर केवळ एक सिम्बॉलिक म्हणून का असेना पण श्री शरद पवार यांनी ती निवडणूक लढवावी असंही बऱ्याच राजकीय विचारवंतांचं मत आहे. आणि ती तशी जर निवडणूक झाली तर मग मात्र या निवडणुकीमध्ये काही ना काही प्रमाणामध्ये रंग भरले जाऊ शकतात. आता खालीच बघा, डाव्यांच्या वतीनं श्री शरद पवार हे सीताराम येचुरी असं म्हणाले की डाव्यांच्या वतीनं सुद्धा श्री शरद पवार यांना पाठिंबा आहे. केरळमध्ये डाव्यांची बऱ्यापैकी वोट बँक आहे. बंगालमध्ये तर ममता बॅनर्जी यांनीच पुढाकार घेतलेला होता, तिथं सुद्धा त्यांची वोट बँक आहे. ओडिसामध्ये मी आत्ता सुरुवातीलाच म्हणालो की ओडिसामध्ये श्री शरद पवार उमेदवार झाले तरीसुद्धा पवारांना पाठिंबा मिळण्याची शक्यता तुलनेनं कमी आहे. हा जगनमोहन रेड्डीच्या पक्षाकडनंही पाठिंबा मिळणार नाही. पर या मध्य हैदराबाद आणि तेलंगणा म्हणजे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्या दोघांनाही म्हणजे आज भले TRS हे अँटी BJP अँटी काँग्रेस फ्रंट घेऊन उभारलेले असले
तरी ते अगदीच BJPला मतदान टाकणार नाहीत असंही नाही, पण त्यांचा कल हा शरद पवारांच्या बाजूनं जाऊ शकतो. पुढे तुम्ही महाराष्ट्रात आलात तर महाराष्ट्रामध्ये तर 2-3 पक्ष हे एकत्रितपणे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभे आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं राज्य आहे, राजस्थानमध्ये काँग्रेसचं राज्य आहे. त्यामुळं निवडणूक रंगतदार तेव्हाच होऊ शकेल जेव्हा श्री शरद पवार हे स्वतः या निवडणुकीचे उमेदवार असतील. पण त्याबरोबरच खरा जो चर्चेचा मुद्दा आत्ता सुरू झालेला आहे तो हाच आहे की श्री नरेंद्र मोदी सरकारचे असे कोण उमेदवार असतील की जे उमेदवार हे त्यांच्या आजवरच्या 8 वर्षाच्या राजकीय एकूण ध्येय धोरणामध्ये तो एक पुन्हा एकदा सरप्रायझिंग एलिमेंट असेल. मी जो पासिंग कमेंट केली होती की श्री महाजन यांनी ज्या पद्धतीनं APJ अब्दुल कलाम यांचं नाव प्रमोद महाजन यांनी ज्या पद्धतीनं आणलं तशा पद्धतीचा एखादा सरप्रायझिंग एलिमेंट असू शकतो का? माझ्या मते ते असण्याची शक्यता नाही आहे. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होते, पण त्यांच्या संपूर्ण राष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीमध्ये ते पूर्णपणे पंतप्रधानांच्या छायेखाली राहिले. त्यांचा प्रभाव म्हणून काही जाणवला नाही. भलेही आपण म्हणतो की राष्ट्रपती हे रबर स्टॅम्प असतात, तरीसुद्धा या आधीचे राष्ट्रपती, मग त्यात प्रणव मुखर्जी असतील, खुद्द APJ अब्दुल कलाम असतील किंवा आपल्या प्रतिभाताई पाटील असतील, यांचा काही ना काहीतरी अस्तित्व, प्रभाव हा जाणवलेला आहे. पण तसा प्रभाव रामनाथ कोविंद यांच्या बाबतीमध्ये मात्र जाणवला नाही. त्यामुळे 2 शक्यता आहेत. एक, अतिशय सरप्रायझिंग एलिमेंट्स म्हणून एखाद्या आदिवासी क्षेत्रातल्या महिलेला किंवा एखाद्या अशा तरुण, थोडासा तरुण इन द सेन्स ऑफ पॉलिटिकल एज, अशा एखाद्या तरुणाला किंवा मग असं एखादं सरप्रायझिंग व्यक्तिमत्व की ज्याचा पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये राष्ट्रपती म्हणून अजिबात प्रभाव जाणवणार नाही. पण थांबूया आपण इथे. 2 महत्त्वाच्या मुद्द्यावरची चर्चा केली. जो दुसरा मुद्दा आहे की श्री शरद पवार यांनी विचाराची लढाई म्हणून तरी ही निवडणूक लढवावी का, त्याच्याबद्दल मात्र खूप सारे कमेंट्स तुम्ही ऑलरेडी केलेलेच आहेत. अजूनही करा, तुमचं मत व्यक्त करा. कारण शेवटी महाराष्ट्रामध्ये जसा महाविकास आघाडीचा प्रयोग श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या सुरू आहे, तसाच एखादा प्रयोग ही एक विचाराची लढाई आहे म्हणून श्री शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये होऊ शकतो. तसं झालं तर एक चुरस त्यातनं निर्माण होईल आणि म्हणून श्री शरद पवार यांनी ही निवडणूक लढवायला हवी का, असा आम्ही मुद्दा टॅग केलेला आहे. या प्रश्नावरती तुमचं काय म्हणणं आहे ते जरूर कळवा. माझं आणि ABP माझाचं जे सोशल मीडिया अकाउंट आहे ते फॉलो करायला लागा. मी एक विचार मधल्या ओळीतनं मांडायचा प्रयत्न करतोय जो पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह आहे. इतका भरभरून तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ह्या ज्या वैयक्तिक स्वरूपाच्या कमेंट्स आहेत त्याला आमच्या लेखी 0 किंमत आहे. कन्स्ट्रक्टिव्ह तुम्ही कुठल्याही सजेशन्स दिले तर आम्ही त्याचं स्वागत करू. थांबूया आपण इथे. माझं आणि ABP माझं जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, फेसबुक असेल, यूट्यूब असेल किंवा ट्विटर अकाउंट असेल, ते सगळे फॉलो करायला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.